आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले काय सांगू तुम्हाला सकाळी सकाळी बाईसाहेबांच्या जखमीवर मीठ चोळलं ना आणि मार खाऊन घेतला माझं दुखणं कुणाला मी सांगू कुणासमोर मी रडू माझं रडणं कोण ऐकणार नाहीये शेवटी सगळे मला चुनाच पासून जाणार आहे पण मला एक कळत नाही मी एवढं कमी पैशामध्ये काम करते तरी कशी कधी म्हणत नाही की शिले तू लई काम करती जरा 1000 रुपये तरी घे नाही मग कधीच माझ्याबद्दल बोलणार नाही अहो मी तुमच्या पायामध्ये मॅडमला तुला बक्षीस नाही हा कशी जाऊ अगं लोक काय म्हणतील आपल्याला बघितलं रुक्मिणीच्या शिलेला चांगले धुवून धुवून धपाटून काढते म्हणून होय की नाही थांबा कंकेत घोडं झालं तोंड साफ करा तिथे आता जा कोण आले बघ चल ग बसू आपण अगं शीला काय त्या दाराला चिटकून बसलीस की काय कोण आले मम्मा मी जाऊन बघू का काही नको कोणतरी आला असेल दारात उपट संभू गंगेत घोडं झालं नुसतं पैसे पैसेच करणार का पुढे रे बोलशील साहेब आले डॅड ओ डॅड कैसा है हाँ बाबा हाउ आर यू बेटा फाइन डैडी डॅड मम्मा रुकू रुकू काय झालं रुकू रुकू ए रुकू शांत ओ रुकू रुकू मला सांग मी आलोय म्हणून तू रडतेस का नाही बरं 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 मग मी जिवंत परत आलोय म्हणून रडतेस मला बोलू बरं बरं ठीक आहे मग मी जाऊ का परत येऊ ना बरं रडणं बंद कर रडणं बंद आता मला सांगा माझं स्वागत असं रडत रडत इथे दारातच करणार आहात की मला माझ्या घरात पण येऊन जाणार आहात मम्मा चला 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 मी सामान आणतो चला येस 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 चला चल या कुणीतरी गशालताई ग कुणीतरी येणार येणार ग साहेब माझे येणार येणार ग खूप दिवसाने ते येणार येणार ग ग कुणीतरी येणार येणार ग साहेब
माझे येणार ग साहेब माझे येणार ग. हाय ग. अरे देवा देवा देवा, आजकालच्या हिरोईन्स कशा नसतात कोणाला माहित नाही. मी 2 स्टेप नाचले आणि दमले रे देवा. शीला दमली ग बाबा. चला आलो बाबा एकदाच इथं. अरे उठ उठ इथनं. या ना. काय ग ही सुंदर तरुणी कोण? ही हं? शालू. अरे वा, हे चालू आहे. आय मीन शालू आहे. हा ही शालू आहे. बसा. शी असं काय करता बाई साहेब? साहेब मी की नाही माझी ओळख स्वतःच करून देते. म्हणजे बघा हा, कॅट म्हणजे कॅटरीना, सुश म्हणजे सुष्मिता, कॅट म्हणजे कॅटरीना, सुश म्हणजे सुष्मिता आणि ऐश म्हणजे ऐश्वर्या. तसं व्हॉट्स माय नेम, व्हॉट्स माय नेम, व्हॉट्स माय नेम. विसरलीस ना, विसरलीस ना. नाही माय नेम इज शीला, शीला के जवा. खाली बस. चुप, एकदम चुप. अहो हं? ही आपली नवीन कामवाली बाई आहे. ही कामवाली आहे, इतकी सुंदर आहे नाही. म्हणजे छान आहे नाही कामवाली. पण बाय तुमचं नाव खूप छान आहे हो, आवडलं मला. शीला की जवानी, क्या बात आहे. म्हणजे असं नाव मी कधी ऐकलंच नाही आजपर्यंत. माझ्या लहानपणापासून मोठं ऐकलं नाही. काय तुमचं नाव काय? शीला. वा, वडिलांचं नाव की आणि आडनाव जवानी. सॉलिड आहे. सॉलिड आहे ना नाव तुमचं. पण काय रे, हो की नाही? गंगेत खोदन झालं. पुन्हा जर तू हे गाणं गायलीस ना तुला कामावर काढून टाकेन सांगून ठेवते. अच्छा गाणं होतो हे. मला वाटलं ते काय माझे सॉलिड. म्हणजे गाणं बोलतो, नाचतेच एवढी छान. म्हणजे कामं पण अशीच करत असशील नाही, गाता गाता. माय नेम इज शीला, शीला की जवानी. डॅडी काय काय बाय, हे गाणं इथे असं गात जाऊ नको. काय या घरात 2 मुलं आहेत ना तरुण. उगाच लोकांचा गैरसमज व्हायचा की हे शीलाचीच जवानी आहे म्हणून. माझी रुकू बाजूला पडेल ना. त्याचं काय ना साहेब, मी की नाही फक्त माझी ओळखच करून देत होते. काय तुझी ओळख एवढी मोठी होती ना, मला जरा समजायला. साहेब मी फक्त माझी ओळखच करून देत होते. काय खोदन झालं. आल्याला चालू केलं. अरे मला फक्त एवढंच म्हणायचंय, हिला इथं कुणी आणलं? साहेब हा, तुम्ही मला अगं तुगं केलं तरीही चालेल, किती केलं तरी मी तुम्हाला तुमच्या मुलीसारखी आहे ना. राईट राईट डॅडी राईट. अहो हिला ना लीलानी आणलंय. लीला? लीलाने हिला इथं आणलं? लीला वा, किती सुंदर होती नाही लीला. आणि ही तर त्या लीलापेक्षाही सुंदर आहे. लीला तुझी केली काय? डॅड आजी कशी चालते वा की. काय बोललास तू? परत बोल, मला ऐकायला ना. काय बोललास तू? हो डॅड, याला काही अर्थ आहे का? आल्यापासून तुम्ही या शीलाची गुणगान गायला लागलात. आमचं काय होणार? अरे बघ 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 बघ. अरे तुम्ही माझे बपुडे आहात, तुमच्यासाठी मी काही नाही आणणार होणार. अरे मी एवढ्या वर्षांनी मी घरात आलोय, तर तुमच्यासाठी आता हात हलवू देणार आहे? दे तिकडे बॅग. दाखवा डॅडी, दाखवा. Yes. दाखवा दाखवा. येस. माझ्यासाठी काय आणलं डॅड? माझे छकुले बकुल्यांना मी काय आणणार नाही, असं कसं होऊ यस शकतं? यस अक्षया बघ. वाव डॅडी, स्वीट ना. अहो मम्मी बघ ना. हे काय? मग ऐक नाही गंमत. अरे एवढा माझ्या बाहेर म्हणजे काय, मी तुमच्यासाठी बाहेर होतो. गंगेत खोडून आलं. केवढी मेहनत करतो. हे बाजूला डॅडी हो द्या. हे बाजूला ठेव. हा माईक. यस यस डॅडी. येस येस येस, इकडे ठेव. हा धम्मालच आहे ना डॅडी. वा.
डॅडी एक मिनिट हे माझ्यासाठी नाही कुठे गेलं हे हे माझ्यासाठी असणार. काय ग हे पण नाही. कुठे गेलो हा हे माझ्यासाठी तर अजिबात नाही. अच्छा ते मला गेलं कुठे हे माझ्यासाठी असणार. नाही हे जातच हो थँक्यू डॅडी. हे पण अश्विन दादासाठीच असणार ना. हे माझ्यासाठी. येस हे तुझ्यासाठीच आहे. थँक्यू डॅड. बरं उघडतो कशाला. अरे सरप्राईज गिफ्ट आहे ना ते. असं सगळ्यांच्या समोर उघडायचं नसतं. काय? आतमध्ये जायचं आणि उघडायचं. दादा बरोबर सरप्राईज. अडाणी आणि तुमच्यापेक्षा ती शीला बघा किती हुशार आहे. सॉरी अच्छा नाही आपल्या रूम मध्ये जाणे उघडा बघू. ठीक आहे. अरे सरप्राईज आहे सरप्राईज. तुम्हाला समजत कसं नाही. सरप्राईज सरप्राईज ना दादा सरप्राईज. समजत कसं नाही येणार. समजतच नाही येणार. गंगेत घोडण झालं. मला सगळं समजलं बरं का. तुम्ही काय करताय हे सगळं मला समजतंय. अहो मी काय म्हणते, हा बोल. आता आपली मुलं तर मोठी झाली, हो ना. कशाला एवढं सगळं गिफ्ट घेऊन यायचं त्यांच्यासाठी. अरे काय म्हणायचं नक्की. हे बरं आहे तुझं. आम्हाला समजत नाही. पूर्वी म्हणायची मुलं लहान होती तेव्हा म्हणायची अहो मुलं लहान आहेत एवढ्या महागड्या वस्तू त्यांना कशाला आणताय मोडून टाकतील. आता मोठे झाले तर म्हणते अहो मुलं मोठी झाली आहेत एवढ्या वस्तू कशाला आणताय. म्हणजे मी नक्की समजायचं का सांग. ऐका जरा मी काय म्हणते, आपली मुलं मोठी झाली. अच्छा आता मला कळलं. या अगोदर डॅडी आम्हाला काही वस्तू वगैरे का आणत नव्हते ते. बरोबर दादा. गंगेत घोडण झालं. तुला काय म्हणायचंय काय. मी यांना सांगते मारू नका म्हणून. ऑफकोर्स मम्मा. नाहीतर तू आता स्पष्ट केलंस ना. गंगेत घोडण झालं. मला वाटलंच होतं मी वाईटच आहे या घरात. मीच सगळं असं करते. मीच सगळ्यांना मना करते. कोणी घेऊन येऊ नका. मीच वाईट आहे. मलाच बोला तुम्ही. डॅडी तुम्ही आता मम्मीची समजूत काढा. आम्ही चाललो आपल्या रूम मध्ये. ठीक आहे तुम्ही जा आपल्या रूम मध्ये. डॅड चल अक्षय चल चल. हे अजून एक घेऊन जा. हो हे आणखीन पण घेऊन जा. थँक्यू डॅडी थँक्यू. हे घे डार्लिंग. अक्षय, हे चल. तुला घे. अजून काय देऊ. हा हे पण घे. अशी गंमत करत हे सगळं तुमच्यासाठी थँक्यू डॅड. गुड गुड गो 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 गो. मी बघतो तुम्ही जा. गुड बॉय गुड गर्ल. गंगेत घोडण झालं. काय मामा मला वाटलंच होतं मीच यांना वाईटच आहे. हो जा रे माझी गरज नाही तुम्हाला. आता तुम्हाला डॅडी पाहिजे. गिफ्ट आणून दिलं ना तुम्हाला. घ्या गिफ्ट खेळा. मला वाटलंच होतं. मला कोणीच विचारणार नाही. मीच वाईट आहे या घरात. सगळे मला वाईट आता माझी गरजच नाही उडाला. मला कोणीच बोलणार नाही ना. किती वेळ सांगायचं नाही म्हटलं तर मलाच मीच वाईट झालं. मीच वाईट आहे. अरे गप. नको डार्लिंग अशी रोडायची नाही. रागोली बरोबर जाऊ का परत. असं रडायचं नाही. असं रडते कशाला. अगं असं काय करते. आपलीच मुलं आहेत ना ती. इतक्या वर्षांनी मी घरी आलो आहे. आता मुलांसाठी काही आणणार नाही का खेळणी. आणली की नाही मग त्यात रागवायचं काय. नाही मी नाही होतं रागवणार. गुड गुड गुड. दॅट्स लाईक अ गुड बाय. येस पण काय हो हा बोल ना. माझ्यासाठी काय आणलं तुम्ही. तुझ्यासाठी नाही विसरलो यार. गंमत आणलं ना. असं कसं कुठे गेलं ते खिशात ठेवलं काय. दाखवा ना माझ्यासाठी काय आणलं. दाखवा ना. तुझ्यासाठी असं सांगतो फल जोडी आणणार आहे. तुझ्यासाठी एकदम स्पेशल गिफ्ट आहे. एकदम स्पेशल. दाखवा ना. मला दाखवून येतं वेळ लागेल. ओके ओके केव्हा डोळे बंद कर. मी नाही तुझे डोळे बंद कर. तुझे मी सांगितलं उघडायचे ना डोळे अजिबात. ओके 1 2 हळू and 3 स्टडी. आता डोळे उघड. माझे की तुमचे. यायला तुझे. हा उघड. हळूहळू की पटकन. अरे उघड ना पटकन. कोण आहे. ये तिकडे काय बघतेस. माझं गिफ्ट कुठे आहे. मग हे काय. अगं एवढा मोठा पहाडासारखा माणूस तुला दिसत नाही. काय म्हणजे. ये अगं एवढी मेहनत करून मी तुझ्यासाठी इथं परत आलोय. तुला आनंद नाही झाला. गंगेत घोडण आलं.
अहो तुम्ही जाऊन जाऊन कुठे जाणार? अख्खी दुनिया जरी फिरलीत ना तरी तुम्ही माझ्याकडेच येणार. हो. आय वॉज जस्ट जोकिंग. बस 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 खाली बस. आणलं ना बाबा, तुला विसरून कसं झाले. पण काय अगं, मी जाताना इथे आपल्याकडे ती लीला होती ना, लीला, तेव्हा मी लीलासाठी पण गिफ्ट घेतलं. आता ती नाही आहे, तर मग आपण एक काम करूया, शिल्लाला देऊया. आधी शिल्ला मग तुल्ला, हो की नाही? हाक मार तिला. हो. शालू. हा ए शालू. हा ये. काय झालं बाईसाहेब, काय झालं सांगा. काय नाही झालं अगं, काय तुझ्यासाठी की नाही मी गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी आता अजून पण आहे. हे पण अगं बाई बाई बाई. घोडं झालं. हे काय चाललंय? काय चाललंय म्हणजे काय, त्या लिलूसाठी आणलं होतं ना, आता लिलू नाही म्हणून शेलूला देतो. हो का? साहेब तुम्ही किती किती दानशूर आहात, किती चांगले आहात. परमेश्वर करो तुम्हाला तो असाच दानशूर ठेवो. थँक्यू सो मच. हा लई मजा येईल. संकेत घोडं झालं. दानशूर काय? ए शालू पहिले तर खाली ठेव. हे सगळं माझ्या मुलांसाठी आहे, समजलं? खाली ठेव. अगं असं काय करतेस तू, हे सगळं तिच्यासाठी आहे, हे तिचंच आहे, घे. हा शालू हे सगळं खाली ठेव. माझ्या मुलांचं आहे, खाली ठेव. अगं असं काय करते, हे सगळं तिचं आहे, घे ना. अरे खाली ठेव. नाही तू घे. तू ठेव. ए मालकीनबाई आणि साहेब तुम्ही दोघं काय ते ठरवा, घेऊन जायचं की ठेवायचं. मी जाते आज. झालं समाधान काय? आले रे आले, आले पेंगेस्ट आले.